प्रेमस्वरूप आई. नान्नोदकं समं दानं न तीर्थद्वादशं समा. न गायत्र्या परो मंत्रो न मातुर्दैवतम परम. अन्न आणि पाणी देण्यासारखं दान नाही, द्वादशी सारखी पवित्र तिथी नाही, गायत्री मंत्रासारखा श्रेष्ठ मंत्र नाही आणि आईसारखं महान दैवत नाही. आई या एकाच शब्दानं माझं अवघं जीवन व्यापलं आहे. माझ्या शरीराच्या कणाकणात आई भरून राहिली आहे. माझ्या व्यक्तिमत्वाची जडणघडण तिच्यामुळेच झाली आहे. आमचं नातं इतकं अतूट होतं की मी आयुष्यातला पहिला श्वास तिच्या मांडीवर डोकं ठेवून घेतला आणि तिने आयुष्यातला शेवटचा श्वास माझ्या मांडीवर डोकं ठेवून सोडला. श्रद्धा, सहनशीलता, प्रामाणिकपणा, कार्यमग्नता इतक्याच मूल्यांच्या शिदोरीवर मी जीवनात वाटचाल केली आहे. ती देणगी माझ्या आईची होती, किंबहुना ती स्वतः या गुणांचं प्रतीक होती. एका वाक्यात वर्णन करायचं झालं तर मी इतकंच म्हणेन की माझी आई माणुसकीचा झरा होती. आईशी वेळोवेळी झालेला संवाद, तिच्या आणि माझ्या भूतकाळातल्या आठवणी एकत्र गुंफून मी तिचं शब्दचित्र रेखाटू इच्छितो. बाबांची लग्न ठरलं तेव्हा आई वयाने लहान, म्हणजे केवळ 16 वर्षांची होती. कुरळकरांच्या घरातली ती धाकटी मुलगी. सुमन, कुमुद आणि शशिकला अशा त्या 3 बहिणी. शशिकला म्हणजे माझी आई. शेंडेफळं असल्याने थोडी लाडात वाढलेली. शांता आजीच्या मदतीला माझ्या दोघी मोठ्या मावश्या असल्याने आजवर घरकामाची किंवा स्वयंपाकाची फार जबाबदारी पडली नाही. तिचं शिक्षणही फार झालं नव्हतं. 7वी पास झाल्यावर तिची शाळा सुटली. पण तो काळ असा होता की मुलींना जास्त शिकवण्याकडे घरच्यांचा कल नसायचा. मुलांनी मात्र किमान मॅट्रिक पास होऊन नोकरीत चिकटावं अशी अपेक्षा असायची. दुसरी अडचण ही होती की कुरळकर आजोबा सरकारी रुग्णालयात कंपाऊंडर असल्याने त्यांचा पगार तुटपुंजाच होता. घर चालवण्याची आणि 3 मुलींना उजवण्याची काळजी डोक्यावर असल्याने आजोबांना फार पुढचा विचार करणं शक्यच नव्हतं. माझ्या आईबाबांचं लग्न रीतसर ठरवून झालं. बाबांना हवाई दलात नोकरी लागल्यावर दातार कुटुंबियांनी लगेच लग्नाची घाई सुरू केली. कुणा मध्यस्थाकडून शेगावच्या कुरळकरांची मुलगी लग्नाची असल्याचं कळल्याने बाबा आईला बघायला गेले. त्याआधी एक पोलीस इन्स्पेक्टर असलेला उपवर मुलगाही आईला बघून गेला होता. बाबांची लष्करी नोकरी, गोरा रंग आणि शेगावजवळच्या लाडकारंजा गावातलं घर यामुळे कुरळकर आजोबांनी दातारांच्या स्थळाला पसंती दिली. आई पुढे बऱ्याच वर्षांनी मिश्किलपणाने म्हणायची की कोणतंही स्थळ पसंत केलं असतं तरी कडक शिस्तीशी माझी गाठ पडणं चुकणार नव्हतं. लग्न ठरल्यावर बाबांना आणि आईला एकदाच बाहेर जाण्याची अनुमती मिळाली आणि ते दोघं गंगा जमुना नावाचा चित्रपट बघून आले. दातार आणि कुरळकर ही दोन्ही कुटुंब साधारण स्थितीतली असल्याने लग्न साधारणपणानेच झालं. आईचा सासूरवास जरा लवकरच, म्हणजे नव्याचे 9 दिवस सरतात सुरू झाला. लग्नाची रजा संपल्यावर बाबा नोकरीवर हजर झाले. आईला माहेरी घरकामाची एवढी सवय नव्हती आणि तिचं वयही लहान. ती जमेल तशी कामात मदत करायची. पण आजीचं काय बिनसलं होतं कोणास ठाऊक. येता जाता ती आईच्या कामात चुका काढायची, लागट बोलायची. आजी खरडपट्टी काढायला लागली की आई गप्प राहणं पसंत करायची. बरं, नवऱ्याला यातलं काही सांगण्याची सोय नव्हती, कारण माझे बाबा आजीपेक्षाही जास्त रागीट होते. या जाचात आईने 2 वर्ष काढली. आईच्या स्वभावाचं सुरुवातीपासूनच एक वैशिष्ट्य होतं. ती कमालीची सहनशील होती. कितीही अडचणीची स्थिती असली तरी ती हार मानायची नाही किंवा रडतही बसायची नाही. एवढंच काय, कुणी अपमान केला तरी आई मनाचा क्षोभ करून घ्यायची नाही. लक्ष्मी आजी आईला देत असलेला मानसिक त्रास दत्तात्रय आजोबांना आवडत नव्हता, पण स्वभावानुसार त्या आजीपुढे फार तोंड उघडत नसत. आजीसाठी दिवसेंदिवस आई नावडती व्हायला लागली. आईबाबांच्या लग्नानंतर वर्षभरात घरात पाळणा हलायलाच हवा असा त्या काळचा संकेत. आईला पहिल्या वर्षी दिवस राहिले नाहीत म्हणून आजी आईला टोचून बोलायची. हिला का दिवस जात नाहीत, आमचा वंश चालवणार का, वगैरे उद्धार सुरू झाला. आई इतकी दडपणाखाली होती की तिने नवस धरला. जवळच्याच एका डोंगरावरच देवीचं मंदिर होतं.
बाळाची चाहूल लागली तर डोंगर चढून दर्शनाला येईन, असं आई बोलली. देवी नवसाला पावली असावी, कारण त्याच वर्षी आईला चाहूल लागली आणि बोलल्याप्रमाणे तिने 9व्या महिन्यात अवघडलेल्या अवस्थेतही निर्धारानं डोंगर चढून नवस फेडला. तिचं देवीशी नातं इथूनच घट्ट व्हायला सुरुवात झाली. माझा निश्चयी स्वभाव ही आईचीच देणगी आहे असं मला वाटतं. माझ्या जन्माच्या वेळी बाबांची नेमणूक पंजाबमध्ये पतियाळात झाली. आजीचं हेकट वागणं बघून आजोबांनी बहुधा बाबांना काही कानमंत्र दिला असावा, कारण परमुलखात खाण्याचे हाल होतात या सबबीखाली आईला आणि मला घेऊन बाबा पतियाळाला निघून आले. आजीलाही बहुधा तेच हवं असावं. सुंठी वाचून खोकला गेला असा विचार करून तिने आमच्या जाण्याला काही खळखळ केली नाही. पतियाळात आईचे दिवस बरे गेले. तिथे दूध दुभतं आणि खाणं पिणं चांगलं असल्याने मीही गुटगुटीत झालो आणि नंतर लगेच माझी रवानगी शिरखेडला आजोळी झाली. आईचा सहवास गरजेचा असण्याच्या माझ्या बालवयात ती दूर राहिल्याने माझ्या मनातली तिच्याबद्दलची मायेची ओढ प्रबळ होत गेली. मी मुंबईला परतल्यावर आईने माझे लाड पुरवण्यात कोणतीही कसूर केली नाही. माझी क्रमांक 2ची विमल आत्या मुंबईत राहायला होती. ती सुगरण तर होतीच, पण घर टापटिपीने कसं ठेवावं हे तिच्याकडूनच शिकावं. आई या विमल आत्याच्या सहवासातून पाककौशल्य आणि टापटीप शिकली. आपल्या मुलाची खाण्यापिण्याची मायेची आबाळ झाली हे ती विसरली नाही. माझ्या आहाराकडे तिने लक्ष पुरवलं. चविष्ट पदार्थ रांधून वाढले आणि प्रसंगी माझ्यासाठी साईचं विरजण मोडतानाही तिने मागे पुढे बघितलं नाही. माझ्या प्रत्येक वाढदिवसाला आवडीचा शिरा करायला ती कधीच चुकली नाही. बाबा कडक शिस्तीचे आणि तापट असल्याने आम्ही त्यांच्याजवळ फार लाडाने जात नसू. ती उणीव आईने भरून काढली. तिने आम्हा भावंडांवर मायेचा वर्षाव केला. कवी विंदा करंदीकरांची एक कविता आहे. सत्ययुगाच्या अखेर झाली प्रेमद्वेष यांच्यात लढाई. सत्ययुगाच्या अखेर झाली प्रेमद्वेष यांच्यात लढाई. द्वेष जाहला विजयी आणिक प्रेम लपे आईच्या हृदयी. आईच्या हृदयात लपलेलं हे झुळझुळतं प्रेम मला नेहमी सुखावत राहिलं. आईने कधीच आम्हा भावंडांवर हात उचलला नाही, पण तिच्या नजरेचा धाकच इतका पुरेसा असायचा की आम्ही मर्यादेत राहिलो. कुणाच्या घरी जेवायला जाणं झालं तर आई त्या घरच्या गृहिणीला वाढण्यात मदत करायची. आम्ही ताटात काही टाकत नाही ना याकडे वाढताना ती डोळ्यांच्या कोपऱ्यातून लक्ष ठेवायची. पहिल्यांदा वाढलेला पदार्थ खाऊनच संपवायचा. आवडला नाही तर पुन्हा मागून घ्यायचा नाही, पण कोणत्याही स्थितीत ताटात टाकायचा नाही, ही तिची शिस्त होती. माणसाने खाऊन माजावं, टाकून माजू नये, ही म्हण ती सांगायची. कठोर शब्द न वापरता शांतपणाने समजावून सांगून ती आमच्यावर संस्कार करायची. मी लहान असताना माझ्या आयुष्यात एक अपमानास्पद प्रसंग घडला. मला आणि आईला एका लग्न समारंभासाठी जेवायला बोलावलं होतं. आईची नेहमीची पद्धत अशी होती की ती प्रथम आम्हा मुलांना जेवायला लावायची आणि स्वतः मात्र शेवटच्या पंक्तीपर्यंत मदत करायला थांबायची. त्याप्रमाणे तिने मला सांगितलं की दादा तू जेवायला बस. मी आज्ञाधारकपणे ताटावर बसलो. पंगत सुरू होण्याआधी एक गृहस्थ लगबगीने आले आणि माझा हात धरून उठवत म्हणाले, अरे मुला, ही पंगत बड्या लोकांसाठी आहे, तू मागाहून बस बघू. मी पानावरून उठल्यानंतर त्यांनी आणखी कोणाला तरी हाक मारून माझ्या जागी बसवलं. त्यावेळी माझं वय थोडं कळतं, थोडं अजाण असं होतं. भरल्या ताटावरून उठवल्याचा मला राग आला. मी आईकडे गेलो आणि तिला घडलेला प्रसंग सांगितला. आई म्हणाली, ठीक आहे, तू नंतरच्या पंक्तीला बस, आपण घरी बोलू. घरी आल्यावर आई मला म्हणाली, दादा, अरे जगाची रीतच आहे. इथे लोक मोठेपणाला, श्रीमंतीला, भपक्यालाच भुलतात. आपण चिडून न जाता प्रसंगातून शिकत जायचं. आज तू लहान आहेस, पण एक दिवस इतका मोठा हो की आज जसं तुला हाताला धरून उठवलं गेलं तसंच लोकांनी तुझ्या हाताला धरून सन्मानाने तुला ताटावर बसवलं पाहिजे. तिने मला शुक्रवारची कहाणी सांगितली. गरीब बहिणीला ती घरी जेवायला आलेली असताना भाऊ ताटावरून उठवतो आणि पुढे ती श्रीमंत झाल्यावर मात्र आदराने भोजनाचा आग्रह करतो.
त्या खेपेला बहीण जेवणाचे घास एका एका अलंकारावर ठेवते आणि भावाला म्हणते की आजचा मान माझा नसून या अलंकारांचा आहे. हा मतितार्थ ऐकल्यावर मी सुद्धा त्या क्षणापासून निश्चय केला आणि नंतर समारंभ तर सोडाच, परंतु कोणाच्याही घरी खाणंही टाळायला लागलो. कोणी आग्रह केलास तर जेवण नुकतंच झालं आहे, पोटात कणभरही जागा नाही, ही माझी सबब ठरलेली असायची. आईबाबांना मिंधेपणाची चीड होती. ते आम्हाला म्हणत, बाळांनो, आपल्या घरी तुम्हाला चटणी भाकरी रोज मिळेल याची काळजी आम्ही नक्की घेऊ, पण तुम्ही मात्र परान्नाचा लोभ बाळगू नका. इथे एक योगायोग नमूद करतो. ज्या गृहस्थांनी मला लहानपणी ताटावरून उठवलं होतं, तेच पुढे मी दुबईत उद्योजक झाल्यावर व्यक्तिगत कामासाठी मला वारंवार भेटण्याचा प्रयत्न करायला लागले. मी आईला फोनवरून ही गंमत कळवली आणि म्हणालो, आई, तुझी ती शुक्रवारची कहाणी अगदी खरी ठरली बघ. गरिबीत दिवस काढल्याने काटकसर, वस्तू शिलकीत ठेवणं, पैशांची बचत करणं, कोंड्याचा मांडा करणं, अशा अनेक सवयी आईच्या अंगी रोवल्या होत्या. मोठ्या मुलाला पालकांची शिकवण प्रथम मिळते, या न्यायाने मलाही आईकडून ही देणगी मिळाली, ज्याचा मला पुढे व्यवसायात प्रचंड फायदा झाला. उदाहरण द्यायचं झालं तर खरेदीची कला मी आईकडून शिकलो. आई बाजारात भाजी आणायला जायची तेव्हा ती कधीच घाई गडबडीने खरेदी करायची नाही. प्रथम ती मंडईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चक्कर टाकायची. जाताना ताजी भाजी कुठं आहे, तिचा भाव काय, ही माहिती टिपून ठेवायची आणि परत येताना कुठे घासाघीस करायला वाव आहे याचा अंदाज घेऊन खरेदी करायची. यामुळे तिची खरेदी नेहमीच किफायतशीर ठरायची. मी आजही उत्तम दर्जाचा माल कमी भावात पदरात पाडून घेण्यासाठी असंच संयमाचं धोरण ठेवतो. बाबांना प्रथम दुबईला नोकरीसाठी जाण्याची संधी मिळाली तेव्हा एजंटला देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांनी सरळ आईच्या गळ्यातली सोन्याची साखळी काढून नेली आणि एजंटच्या हातात ठेवली. आई काहीही बोलली नाही. मला त्याचं आश्चर्य वाटलं. तेव्हा आईनेच मला समजावलं, अरे, ती साखळी त्याच कारणासाठी मी गळ्यात बाळगते. आत्तापर्यंत अनेक वेळा ती साखळी गहाण ठेवण्यासाठी बाहेर गेली आहे आणि पैसे मिळाल्यावर परतही आली आहे. पुढे खरंच बाबांनी पहिला पगार मिळताच पैसे पाठवून ती साखळी परत आणवली. आईला ती साखळीच काय, पण कुठल्याच दागिन्यांचा मोह नव्हता. पैसे जमा झाले की दागिने घडवायचे आणि गरज पडली की बाबांच्या हवाली करायचे, इतकी ती अनासक्त होती. आईच्या धोरणीपणाचा प्रत्यय आणखी एका घटनेतून आला. बाबांना दुबईत दुसरी नोकरी मिळण्याच्या वेळेवर कंपनीने व्हिसा न दिल्याने 6 महिने मुंबईत बेरोजगार म्हणून बसून काढायला लागले. पगार नव्हता, पण घरखर्च सुरूच होता. हळूहळू बाबांकडचे साठवलेले पैसे संपायला लागले. एक वेळ तर अशी आली की घरातलं सामानही संपलं. आम्हाला वाटलं की ती रात्र उपाशीपोटी काढावी लागणार. आई मात्र शांत होती. तिने देवघरातून तांदळाच्या काही पुरचुंड्या बाहेर काढल्या. हळदी कुंकवाला ओटीत मिळालेल्या तांदळाच्या त्या पुरचुंड्या होत्या. घरात उरलेल्या काही भाज्या घालून आईने त्यांची त्या रात्री झकास खिचडी रांधली. उद्याचा दिवस चांगला असेल या आशेवरून आईने असे कित्येक प्रसंग धकवून नेले. प्रत्येक सासू सून झाली की तिच्या अंगात थोडाफार अभिमान येतोच. अनेक महिला पूर्वायुष्यात सासूकडून झालेल्या मानसिक त्रासाचं उट्ट सुनेवर वर्चस्व गाजवून काढतात. माझी आई याला अपवाद होती. तिला सासूची माया मिळाली नाही. सासर तर लग्नानंतर लगेचच दुरावलं, पण ती स्वतः सासू झाली तेव्हा मात्र ती सुनांची मैत्रिणी झाली. माझं लग्न झाल्यावर काही दिवसात तिने मला एक मोलाचा कानमंत्र दिला. ती म्हणाली, दादा, प्रत्येक स्त्रीला आपला पती आणि आपलं स्वयंपाकघर यावर स्वतःचा अधिकार असणं आवडतं. तसं घडत नाही तेव्हा स्त्रिया मनातून कुढत बसतात. तुझ्या बाबांच्या फिरतीच्या नोकरीमुळे मला अनासायेच हे स्वातंत्र्य प्रथमपासून मिळालं. आता तसंच ते तुझ्या पत्नीलाही प्रथमपासून मिळावं असं मला वाटतं. तू प्रयत्न करून स्वतःचा फ्लॅट खरेदी कर. मी मदत करते तुला. भाड्याचं घर अन खाली कर ही म्हण खरी आहे. माणसाने सुरुवातीला स्वतःचं हक्काचं घर घ्यावं. माझे शब्द तुला पुढे पटतील. आई नुसतं बोलून थांबली नाही.
तर तिने लगेच स्वतःकडचे साठवलेले 5 लाख रुपये माझ्या हवाली केले. अर्थात तो फ्लॅट घेतानाही माझी जी दमछाक झाली तो किस्सा याआधी मी सांगितला आहेच. पण आई किती दूरदृष्टीची होती हेही मला त्यातून समजलं. आईने माझ्यावर खूप चांगले संस्कार केले. त्यांचा उपयोग मला जीवनात आणि व्यवसायातही प्रगतीसाठी झाला. मी आयुष्यात एका बाबतीत प्रथमपासून काटेकोर राहिलो, तो म्हणजे प्रामाणिकपणा. मी अगदी अभिमानाने सांगू शकतो की मी आजवरच्या आयुष्यात कोणाचीही फसवणूक केली नाही. त्याचं श्रेय मी आईला देतो. मी कॉलेजला असताना दारोदार फिरून इन्स्टंट मिक्स, फिनेल अशी उत्पादनं विकायचो. आईचं मला प्रोत्साहन होतंच, पण तिने सुरुवातीलाच मला सांगितलं होतं की मी कोणतंही काम कष्टपूर्वक आणि प्रामाणिकपणे करावं. ती नेहमी म्हणायची, दादा, अन्यायाने किंवा बेईमानीने मिळवलेला पैसा फार काळ टिकत नाही आणि निरंतर सुखही देत नाही. याच आशयाचं सुभाषित मला पुढे चाणक्याच्या अर्थशास्त्रातही वाचायला मिळालं. तेव्हा मी आश्चर्यचकित झालो. अन्यायेपार्जितं वित्तं दशवर्षाणि तिष्ठति, प्राप्ते चैकादशे वर्षे समूलं तद् विनश्यति. अन्यायाने मिळवलेला पैसा साधारणपणे 10 वर्षच टिकून राहतो. 11व्या वर्षी तो समूळ नष्ट होतो. मी आईचा हा उपदेश कायम ध्यानात ठेवला आणि चांगल्या मार्गावर चालत राहिल्याचा मला नेहमीच फायदा झाला. आई आयुष्यभर एखाद्या व्रतस्थ कर्मयोग्यासारखी जगली. तिने बाबांना आयुष्यात समरसतेनं साथ दिली. बाबा दुबईला गेले तेव्हा तिने मुंबईत खंबीरपणे माझी आणि संजयची काळजी घेतली. पुढे बाबा आणि आम्ही मुलं दुबईत एकत्र राहायला गेलो तेव्हा ती मुंबईत एकटी राहिली. मला पण तुमच्याबरोबर दुबईला घेऊन चला असा आग्रह तिने धरला नाही. उलट बाबा निवृत्त होऊन भारतात गेल्यावर तिने त्यांची काळजी घेण्यातच पुढलं जीवन घालवलं. प्रदीर्घ काळ शरीराला कष्टामध्ये गुंतवून घेतल्याचा परिणाम वृद्धापकाळी तिच्या शरीरावर झाला. ती आजारी पडायला लागली. श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. बाबांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मी तिला बघायला गेलो तेव्हा आधी डॉक्टरांना भेटलो. डॉक्टरांनी मला सांगितलं की आईच्या छातीत गाठ झाली आहे. ती गाठ कर्करोगाची असावी असं वाटल्याने त्यांनी ती गाठ तपासणीसाठी कर्करोग निदान केंद्रात पाठवली. मी आईला भेटायला गेलो तेव्हा ती प्रचंड घाबरलेली होती. संपूर्ण आयुष्य खंबीरपणे जगलेल्या आईच्या डोळ्यात प्रथमच मी भीती बघितली. मी तिला धीर दिला. त्यावर ती म्हणाली, दादा, मी जीवनाशी खूप झुंज दिली आहे, पण आता या वयात कर्करोगाशी झुंजण्या इतकी ताकद माझ्या अंगात राहिली नाही रे. मी तिला म्हणालो, अगं पण तुला कोणी सांगितलं की हा कर्करोग आहे म्हणून? त्यावर ती म्हणाली, माझी शुश्रूषा करणाऱ्या नर्सने मला डॉक्टरांचं मत सांगितलंय. मला खूप वाईट वाटलं आणि त्या नर्सचा रागही आला. मी त्या नर्सला स्पष्ट म्हणालो, ताई, तुम्ही परिचारिका आहात. रुग्णाला केवळ औषधं देणं इतकंच तुमचं काम नाही, तर तुम्ही त्याला मानसिक उभारीही दिली पाहिजे. या वयात कर्करोगाच्या शंकेने माझी आई किती घाबरलीये बघा. अजून अंतिम निदान झालेलं नसताना तुम्ही डॉक्टरांचं मत तिला का सांगितलं? मी स्वतःही मनातून हादरून गेलो होतो. प्रत्येक संकटापुढे बुलंद हिमतीने उभी राहणारी माझी आई विकल अवस्थेत आणि रुग्णालयांच्या फेऱ्यात अडकणं ही कल्पनाच अस्वस्थ करून सोडत होती. पण पूर्वी मला आलेल्या अनुभवांवरून मी सेकंड ओपिनियन आणि अंतिम निदान यावर विश्वास ठेवायचा ठरवलं. देवीला मनातून विनवत होतो, जिने तुझ्यावर जीवनभर श्रद्धा ठेवली आणि आता कुठे शांततेने जीवन जगते, तिच्या आयुष्यात नवीन वादळ आणू नकोस. मी ती गाठ टाटा कर्करोग रुग्णालयात तपासणीसाठी दिली. ती कर्करोगाची नसल्याचा अहवाल आला. तेव्हा कुठे जीव भांड्यात पडला. वाईट एकच झालं की आईला आता संध्याछाया भिवू लागल्या होत्या. दुसऱ्या खेपेला 2003 मध्ये आई रुग्णालयात दाखल झाली. तेव्हा मात्र तिची अवस्था खरोखरच गंभीर होती. दिवाळीचे दिवस असल्याने मी दुबईत दुकानात गुरफटून गेलो होतो. बाबांचा फोन आला. तसा मी मिळेल त्या विमानाने मुंबईत दाखल झालो. तारीख 25 ऑक्टोबर आणि दिवस लक्ष्मीपूजनाचा होता.
आईला भेटायला गेलो तेव्हा तिच्या नाकातोंडात नळ्या घातल्या होत्या आणि लाईफ सपोर्टर लावला होता. त्याही स्थितीत ती माझ्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. जणू तिने मृत्यूला रोखून धरलं होतं. मला पाहताच तिच्या मंदावलेल्या डोळ्यात समाधानाची छटा उमटली. मी तिचा हात हातात घेऊन कातर आवाजात म्हणालो, आई, तू नक्की बरी होशील. तुला नातवंडांचे अजून भरपूर लाड करायचेत. आईला बोलवत नव्हतं. तिने खुणेनं मला तिचं डोकं माझ्या मांडीवर ठेवायला सांगितलं. माझ्या डोळ्यात बघत क्षीण आवाजात ती पुटपुटली, दादा, तू तुझ्या वागणुकीनं आयुष्यभर समाधान दिलंस. यापुढेही असाच प्रामाणिकपणाने चालत राहा. तुला काही कमी पडणार नाही, हे माझे आशीर्वाद आहेत. मग आयुष्यभर ती जे मंत्रसम वाक्य म्हणायची ते शेवटी तिने उच्चारलं. ती आई तुळजाभवानी सगळं नीट करेल. आणि माझ्या मांडीवर तिने शेवटचा श्वास घेतला. आईचं पार्थिव रुग्णवाहिकेतून घरी नेताना मी गाडीतून पाठीमागून जात होतो. ड्रायव्हर वेगाने गाडी चालवत होता आणि मी मागच्या सीटवर बसून आईच्या आठवणीने रडत होतो. त्यातच अनवधानानं सिग्नल मोडला गेला. एका वाहतूक पोलिसाने चौकापलीकडे आमची कार थांबवली. ड्रायव्हरशी बोलण्यापूर्वीच त्याचं माझ्याकडे लक्ष गेलं. त्याने चौकशी केली. आई गेल्यामुळे मी शोकाकुल असल्याचं बघून तो सुद्धा द्रवला. मला म्हणाला, सर, आपल्याला घडवणाऱ्या आईचं जगात नसणं प्रत्येकासाठीच वेदनादायक असतं. मी तुमचं दुःख समजतो, पण तुम्ही तुमच्या सुरक्षेची काळजी घेतली नाही तर आईच्या आत्म्यालाही दुःख होईल. त्याने ड्रायव्हरला गाडी सुरक्षित नेण्याची सूचना केली आणि आम्हाला जाऊ दिलं. पोलिसांमधील कर्तव्य आणि माणुसकी यांचा समन्वय बघून त्याही प्रसंगात मला कौतुक वाटलं. आईचं अस्थिविसर्जन झाल्यावर उरलेली रक्षा समुद्रात अर्पण करावी म्हणून बाबा, मी आणि संजय चौपाटीवर गेलो होतो. गुडघाभर खोल पाण्यात जाऊन कलशातली रक्षा विसर्जन केल्यावर आईच्या आठवणीने मला हुंदका फुटला. आकाशाकडे बघत मी हात पसरले आणि म्हणालो, आई, आजवर तू माझे सर्व लाड पुरवलेस आणि मीही तुझ्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तत्पर राहिलो. मी जे काही यश मिळवलं ते तुझ्याच आशीर्वादांचं फळ होतं. आता तू नाहीस, पण तुझ्या पाठी आम्ही बाबांना एकटं पडू देणार नाही. तुझी आमच्यावर सदैव कृपादृष्टी असू दे. ही प्रार्थना झाल्यावर सहज माझं लक्ष पायांकडे गेलं तर लाटेवर वाहत आलेला ताज्या फुलांचा एक हार माझ्या पायाभोवती लपेटला गेला होता. मला फार आश्चर्य वाटलं. आजूबाजूला कोणी नसताना तो हार कोणी वाहिला असेल आणि नेमका तो माझ्याच पायाभोवती कसा आला? कदाचित तो हार म्हणजे जणू आईने मला दिलेला आशीर्वादच होता. आई गेल्यानंतरच्या काळात माझी मनस्थिती फार बिघडली. राहून राहून तिची आठवण यायची. बाबांकडे बघितल्यावर तर मन फारच हळवं व्हायचं. आईची कायमस्वरूपी आठवण राहावी म्हणून काय करता येईल याचा विचार मी करायला लागलो. आईने माझ्या नावाने 10 लाख रुपये फिक्स डिपॉझिटला बँकेत ठेवले होते. मी वेळोवेळी मुंबईला यायचो तेव्हा प्रेमाने आईला खर्चासाठी रक्कम द्यायचो. ती खर्च न करता तिने बाजूला ठेवली होती आणि तीच माझ्या नावाने करून ती निघून गेली होती. त्या रकमेचा योग्य विनियोग करण्याची कल्पना माझ्या मनात आली. लाडकारंजा गावाबाहेर बाबांनी काही जमीन खरेदी केली होती. त्यात एक बंगला बांधूनही बरीच मोकळी जागा उरली होती. आईचं श्रद्धास्थान असलेल्या आमच्या कुलदैवतेचं मंदिर त्या जागेत बांधायचं मी ठरवलं, कारण गावात तोवर तसं मंदिर नव्हतं. आईच्या देणगीत माझ्या स्वतःच्या कष्टाच्या कमाईची भर घालून मी तुळजाभवानीचं मंदिर बांधलं आणि शेजारी एक मंगल कार्यालयही उभारलं. या दोन्ही वास्तूंमुळे गावातल्या गरजू आणि गरीब बांधवांची सोय झाली. आजही मी गावी गेलो की प्रथम त्या मंदिरात जाऊन दर्शन घेतो. आईला जाऊन इतकी वर्ष झाली तरी आईबद्दलच्या माझ्या आठवणी कायम जागृत आहेत. कोणत्याही कष्टकरी गृहिणीला पाहिलं की मला आई आठवते. इतकंच नव्हे तर 2 वर्षांपूर्वी दुबईत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा संगीत कार्यक्रम झाला.
मी आणि माझी पत्नी श्रोत्यात बसून त्या सुरेल भावगीतांचा अनुभव घेत होतो. पंडितजींनी संगीतबद्ध केलेलं ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता हे गीत सादर करायला सुरुवात केली. त्यातली ती आई होती म्हणून घन व्याकुळ मीही रडलो. ही ओळ ऐकत असताना माझ्या डोळ्यातलं पाणी गालांवर कधी उघळलं हे समजलंच नाही.